टांगेवाले मामा बसा. चला फायनली आम्ही टांग्यात बसलो. सवारी रिक्षा चला की राव. गाईज गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो, ते पण म्हणजे पंढरपूरमध्ये. आणि आजचा दिवस, आज आहे शुक्रवार. आणि आज पंढरपूरमध्ये एवढा बरा वाटतंय ना हिशोबाच्या पलीकडं. आणि आताच फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आणि बघा हे सगळे बसलेत फ्रेश होऊन, पद्धतशीर फ्रेश होऊन बसलेत. आणि आम्ही पण फ्रेश वगैरे झालो आणि आंबोलीला मस्तपैकी चंद्रभागेत गेलेलो पद्धतशीर. बघा पण बसले सगळे मस्तपैकी. बाकी इकडे बसले, तयारी चालू आहे त्यांची. अरे ऐकरा तयारी चालू आहे ना तुमची. बाकी इकडे आता जेवणाचं तुम्हाला दाखवतो. आजचा पंढरपूर मधला दुसरा दिवसचा इकडे आमचं किचन रूम आहे. आपल्याला ही संगीताबाई. हा ही संगीताबाई. सगळं घरूनच आणलेलं आहे उद्देशिक. आता चहा नाश्ता चालू आहे आता. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला पण नवीन असेल तर सबस्क्राईब करा न विसरता. आजचा तुम्हाला बहुतेक बघू आता कुठं जायचं कसं काय ते. आणि इकडे आपले आप्पा रामकृष्ण हरी. तर आजचा दुसरा दिवस कसा वाटतंय तुम्हाला? अतिशय आनंद वाटतंय. आनंद वाटतोय ना. आणि ही स्पेशल रूम चंद्रभागेमध्ये आंघोळ झालेली आहे आमची आता. हा, आणि व्यवस्थित चहा वगैरे घेऊन ही आप्पांची स्पेशल रूम आहे. हा, इथं आप्पा स्पेशल रूम घेतात. ही इकडे राहतात सगळी, पण आप्पा इकडे स्पेशल मस्तपैकी राहतात. मस्तपैकी. बरं, धन्यवाद. रामकृष्ण हरी. चला, इकडे आप्पा स्पेशल राहतात. नंतर आप्पांची फॅमिली पण सगळी येईल नाही का. नंतर आप्पांची फॅमिली. चला मित्रांनो, नाश्ता बघा, शिरा आज आहे मस्तपैकी सकाळचा. तिकडे चहा चालू आहे. आमची भाभी चहा करते. भाभी चहा चालू आहे मस्तपैकी. या आत्याला घेतली का? हा मग या आत्या राहायची मस्त तिकडे चहा पण चालू आहे. यांची आत्या ना. आम्ही पण नाश्ता आता करून घेतो. नसल नाश्ता करायला बसलेत. बरं, कसा वाटला नाश्ता? एक नंबर ना. ज्येष्ठ कार्यकर्ते आपले मस्त नाश्ता करतात. ओके, चला इकडे आपल्या चला आपल्या रूम मध्ये चला. आपल्या रूम मध्ये या. हे आमचे काका. हे आमचे मालक, बंगल्याचे मालक, फार्म हाऊसचे मालक आपल्या. शिरा आहे. या मित्रांनो, नाश्ता करा. तर मित्रांनो, फोटोशूट चालू आहे आता. अरे यार, फोटो नाही पडला. तर मित्रांनो, आता चाललंय मार्केटला, म्हणजे भाजी वगैरे घ्यायला चाललोय मंडईमध्ये. दरवर्षीप्रमाणे तुम्हाला मागच्या वर्षी पण दाखवलं मंडईचं, आणि याच वर्षी सुद्धा आम्ही चाललोय मार्केटला. म्हणजे आपलं 2 दिवसाची बहुतेक भाजी आणू. किती आणायची आता बघू. आता बहुतेक मंडईमध्ये जायचं की इकडे जायचं काही कल्पना नाही आम्हाला पण. बघू आता. तर मित्रांनो, फायनली मंदिराजवळ आलो आम्ही. आणि का मित्रांनो, 2 वेळा आम्ही आलो. 2 वेळा मोबाईलला आणला. फुलांचं काम चालू आहे रात्रीपासून. आज एवढी गर्दी आहे, तर उद्या किती असेल? जाम गर्दी आहे मित्रांनो. एक ना आणलं असेल घरी ठेवलं आपलं तिथं. सजावचं काम चालू आहे मित्रांनो. बघू शकता विठ्ठलाचा मंदिर आपला. काय नाव दिलं? मित्रांनो
आम्ही इकडे जाणार, इकडे मावले आम्ही इकडे. क्या करते मित्र हिशोबाच्या पलीकडं बघू शकता. जामच करते आज. उद्या एकादशी आहे पण आजच एवढी गर्दी झाली. जाम हे बघा कसे घुसतात बघा कसे दर्शनाला दर्शनाला असे घुसतात बघा. आता कुठे गेले पोलीस कर्मचारी बघू शकतो. अहो आता मला सांगा एक घुसतात कसे बघा. हा आता आम्ही तिकडे पॉइंट करून आलो, इतक्या पॉइंट इथं कोणतरी पाहिजे ना. इथं आता कसे घुसतात आता. तर मंदिराच्या इथूनच आहे बघा हा मंदिर, आणि इकडून आतून एक गल्ली गेले मंडईत जायला. कोणाला माहिती नसेल शॉर्टकट मध्ये निघू. शॉर्टकट ही गल्ली आहे मंडईत जायला. अरे बाळा परत तिथून राईट आहे. आता काय भाजी घ्यायची. हा शॉर्ट प्रॉब्लेम. हा भाजी तशी आपल्या इकडची असते सारखी. बघा मित्रांनो ही मंडई. इकडे सगळा दूध आणि इकडे सगळी भाजी. चला आले का दूध. इकडे ताक वगैरे आहे सगळं. किती मोठी मंडई आहे बघा मित्रांनो. सगळी भाजी इकडे भेटते. कशी 40 बरं आहे. 40 दादा हे कसे आहेत बटाटे. बटाटा कसा 30 रुपये किलो. आणि लिंबू कसं मामा. तर मित्रांनो रेंज कमी असल्यामुळे आपले व्हिडिओ बहुतेक पडणार. रेंज कमी आहे. अजून 2 होतो. तर मित्रांनो कोथिंबीर इथं 50 रुपयाला ना कसं 60 रुपयाला कोथिंबीर पंढरपूर मध्ये. 60 रुपये. आता काय द्यायचं? 100 रुपयाला 2 कोथिंबीर घेतल्या. हे बघ. कशा चालवल्यात बॅग. भाज्या आमच्या भाज्या. तर मित्रांनो एवढा पाऊस पडतोय आपल्याकडे या टायमाला, आणि इकडे नुसता ऊन पडलं बघा. ऊन आहे नुसता ऊन. आणि आपल्याकडे किती पाऊस पडतोय यार. मित्रांनो मंदिर. हा रस्ता पूर्ण बंद केलाय तरी. इकडून येणारा रस्ता पूर्ण बंद केलाय म्हणून हा रस्ता चालू केलाय इकडून. नाही पाहिले आता चला. मित्रांनो बघू शकता दिंड्या आता चालू झाल्या आजपासून. उद्या एकादशी आहे. तर मित्रांनो आज उद्या एकादशी आहे, पण आज पण भरपूर गर्दी दिसते तुम्हाला बघू शकता.
बघा किती गर्दी आहे, भरपूरच गर्दी आहे. तर मित्रांनो चादरी वगैरे घ्यायला आलो दादाला, आणि या दुकानात दरवर्षी आम्ही येतो. तर दादाने 150 म्हणजे बेडशीट बघू शकता, आणि जवळ आहे, दरवर्षी प्रमाणे आम्ही इथंच देतो. म्हणजे आपल्या या दुकानात आम्ही दरवर्षी प्रमाणे घेतो आम्ही. हे बघ, आपल्या पंढरपूरमध्ये हा एक आपला दोस्त आहे, आणि दरवर्षी मला भेटतो. हा, आपल्या मंदिराचं पण काम यांनीच केलेलं आहे, पूर्ण मूर्त्यांचा. हा, काय म्हणतो बाकी बोल, बोल काय म्हणतो बाकी. हा, आम्ही आलतो पनवेलला हा, मंदिराचं काम करायला. हा, बऱ्यापैकी आणला मंदिराचं काम. हा. आता कसं वाटलं या वारीचा? एक नंबर वाटत. एक नंबर. एक नंबर. एक दरवर्षी भेटतो. दरवर्षी. भेटू मग. हा, आहे मी इकडंच मग. चल मग आहे इकडं, दरवर्षी भेटतो. माझा दोस्त यो माझा दोस्त दरवर्षी मला भेटतो. हा मग चला. मित्रांनो इथं माळ घेतली मला, दादा पण बघतोय. हे बघा, ही माळ घेतली. 300 बोलतात. किती? 300. 300. 70 रुपये 60 रुपये द्यायचं. काय कमी जास्त हो? हो, विठ्ठलाच्या मूर्तीचं कमी जास्त का होईल का? 20 रुपये दिले का परत? दिले ठेवले का? पडलो. तर मित्रांनो, हा आता दादा इथं पुरावा आहे, माझ्या खिशामध्ये 20 रुपये होते, आणि ते मी वरच्या खिशात ठेवले होते, आणि ते पडले खाली. मला माहितीच नाही, पण दादानी बघितलं. तर तिथे एक माणूस, एका बाईने उचललं, एका बाईने पैसे उचलले, ते मला माहितीच नाही. आणि तो म्हणतो, त्या बाईने दुसऱ्या माणसाला विचारला का हे पैसे तुमचे आहेत का? तो म्हणतो हो माझे आहेत. म्हणजे माणूस किती खोटा बोलतो पैसे आहेत. 20 रुपीज ओनली 20. फक्त 20 रुपये माझ्या खिशातून पडले. फक्त 20 रुपये पडलेले होते. म्हणजे अशी माणसं खोटं बोलतात. म्हणजे आपल्या पंढरपूरमध्ये आलेत आणि तरी पण खोटं किती बोलतात बघा. असू दे, आपण दान केल्यासारखं झाला 20 रुपये तर. तर मित्रांनो जस्ट आता आलो मार्केटमधून, थोडाफार घ्यायचा होता, आणि आपला कौस्तुभ सुद्धा आलाय बघू शकता मित्रांनो. आणि इकडे जेवण पण चालू आहे. मामी इथं जेवण बनवते, म्हणजे साईची आई आमची कसं जेवण बनवते. आणि इकडे कौस्तुभ पण आलाय. बरं, कसं काय वारीच्या बद्दल तुम्हाला कसं वाटतं इकडे आल्याबद्दल? हा, मजा वाटते ना. बस नाश्ता विष्टा करून घे पद्धतशीर. बघा अंक्या पण वरती वाटतं. भरपूर मदत असते आप्पांची. हो मग. हो, जय हरी जय हरी जय हरी. आनंदीला पण त्यांची भरपूर मदत असते. हो हा मग. तर मित्रांनो 12 वाजले, आम्ही सगळी जेवायला बसले. बघा आज डायरेक्ट तेरा आणलाय घरून, मस्त जेवायला बसले सगळे. असं तेरा आहे. सुधाने काय आणलं? पापड. कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे हरे. टाळ्या वाजव. चला तर मित्रांनो, जो आपला आज स्वीट दिलाय लाडू, तो आपले लक्ष्मण आप्पा म्हणजे माळी आप्पा, लक्ष्मण आप्पा त्यांचा मुलगा कैलासवासी सर्वेश माळी यांच्याकडून त्यांनी हा लाडू दिलेले आहे ते. आणि संध्याकाळची पण पंगत तुम्हाला मी संध्याकाळचं सांगेन. तू का पिसली माझी मला सांग. तू ब्लॉक करे आम्हाला घेतच नाही ब्लॉक. अरे मी जेव्हा जागेवर असतो तुम्ही जागेवर नसतो. मग
नाही का मी जागे असतो तेव्हा तू जागे नसते हा? आता बघ तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे झालो संध्याकाळचे आता 4 वाजून गेलेत मस्त झोप पण झाली माझ्यावर एकदम फ्रेशर झाला आता आम्ही चाललो गोकुलपुरामध्ये जे आमची आगरी धर्मशाला तिकडे पण आहे तिकडे जाऊन येतो जरा बघू आता तिकडे दीप्ती पण आहे दीप्तीची मुलगी भाऊजे मच्छा आम्ही चाललो 4-5 जण हे बघा मित्रांनो टांग्यात बसतो आम्ही आता तुम्ही मागं बसता पुढे बसता एक टांग्याची मजा घेतो आम्ही आता चला बसा इकडे या तुम्ही मागं बसू का या इकडं चौदावा मांडव मित्रांनो बघू शकता म्हणजे मेन दर्शनाची लाईन इकडे आहे हे बघा चालू आहे अजून इकडं मित्रांनो हे बघा आलो गोपालपूर मध्ये आम्ही येतो मंदिरात ना जाऊन बाकी सगळे आपले सावळ्यातले इकडे बसले ही आपली आगरी धर्मशाला हा हा बसला चल चला चला तर मित्र बघू शकता मी पण बरेच वर्ष तुम्ही इकडे आलो बघू आता इथे काय काय आपल्याला बघायला जे भेटेल ते भेटून आतमध्ये गेलो बघा कसा मित्रांनो बघू शकता संत जनाबाईंचा संसार हा उत्तरंडी बोलतात त्याला कसे भांडे ही चूल ना आणि बघा मित्रांनो ही चूल आणि काटवड परत हे बघा परत मस्त होती गोपाळपूर हे गोपाल काल्याचं ठिकाण आहे इथं सगळ्या संतांच्या पालख्या येतात गोपाळपूरला गोपाल काला होतो आणि आपापल्या या ठिकाणी काल्याचं विसर्जन वारीचं विसर्जन या ठिकाणी होऊन या ठिकाणी वारकरी ह्या आपल्या परतीच्या प्रवासाला जातो त्या गोपाळपूर नगरीमध्ये संत जनाबाईचं वास्तव्य होतं संत जनाबाई ही नामदेवाची दासी होती नामदेवाच्या घरी संत जनाबाई धुणं भांडी गौऱ्या लावायच्या शेणी वेचायची दळण दळायचं हे सगळी कामं या ठिकाणी जनाबाई करत होती हे काम करत असताना जनाबाई हे पांडुरंगाची निस्सीम भक्त होती जसे नामदेव होते तसे जनाबाई सुद्धा पांडुरंगाची निस्सीम भक्त होती आणि भक्ती करत करत जनाबाई गौऱ्या लावत होती भक्ती करत करत जनाबाई दळण कांडत करत होती आणि हे सगळं तिची भक्ती पाहून स्वतः पांडुरंग या ठिकाणी त्याला मदत करायला आले असं हे गोपाळपूर ठिकाण आहे या ठिकाणी तिला दळण दळू लागलं या ठिकाणी तिला शेणी वेचू लागल्या या ठिकाणी जनाबाईला न्हाऊ घातलं असा हा परमात्मा जनाबाईनं अंकित केला अशी जनाबाईची ख्याती आहे सगळ्या संतांमध्ये प्रमुख आता कोण असेल महिला संतांमध्ये तर जनाबाईची महती 1 नंबरवर आहे जनाबाई ही असीम भक्त होती विठ्ठलाची तर माऊली वाकण म्हणजे काय जनाबाईची वाखळ ही गोपाळपुरामध्ये आहे जनाबाईची वाखळ प्रसिद्ध आहे
कारण का जनाबाईची वाकळ स्वतः पांडुरंग पांघरून गेले होते. जनाबाईला दळण दळू लागायला पांडुरंग आले. पांडुरंग आल्यानंतर जनाबाईचा त्या ठिकाणी पांडुरंगाचा शेला इथं विसरला आणि जनाबाईची गोधडी पांघरून देव पंढरपूरला विटेवर गेले. मग जनाबाईला अनेक छळ केला ही सगळ्याला कथा माहीत आहे. आणि तीच वाकळ जनाबाईची प्रसिद्ध आहे जी पांडुरंगाने पांघरली. ती वाकळ सगळ्या संतांनी सगळ्यांनी हात लावलेली गोपाळपूरमध्ये आहे. आता ही वाकळ कशी आहे की जीर्ण झाली की तिचा तुकडा नवीन मध्ये घालायचा आणि ती परंपरा चालू ठेवायची. वाकळ म्हणजे काय? म्हणजे आपण बघतो वाकळ चादर- म्हणजे आपली जुनी कपडे हा. सगळे कपडे एकत्र करून शिवून जो कपडा तयार होतो त्याला वाकळ म्हणायचं. असे घरातल्या बायका आपल्या महिला असते त्या मग त्यांची लुगडी असतील घरातलं एखादं हातरायचं असेल हे सगळं एकत्र शिवायचं ते मोठे टाके टाकून. आताच्या जनरेशनला माहिती नाही वाकण म्हणजे काय. हा 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 तुम्ही खरं आहे. जे बोलले आता की वाकणचा कपडे हे करून हा हा कपडे एकत्र करून ते शिवलं जातं जाड त्याला वाकळ म्हणायचं. धन्यवाद. हा. चांगली गोष्ट आहे. आम्हाला एवढ्यापर्यंत आम्हाला माहिती दिली म्हणून धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर मित्रांनो बघू शकता आता म्हणजे एवढी लाईन आहे ना हिशोबाच्या पलीकडे तर लाईन आहे. आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही हे केलं दर्शन घेतला पण बऱ्याच ठिकाणी लाईन आहे दर्शनासाठी. हा जा किती लाईन आहे आणि हा परिसर बघू शकतो. खूपच गर्दी या ठिकाणी. हे बघा. जाम भारी वाटलं इकडं ना. हा? नाही हा काय निवास मात्रे. हा तर मित्रांनो झालं आमचं आता दर्शन वगैरे. आता आम्ही बहुतेक गोपालपुरामधून धर्मशालेकडे जाऊ आता. तर मित्रांनो बघू शकता पूर्ण दर्शनाची लाईन कुठपर्यंत आले. आपण जिथं होतो तिथं त्या पलीकडे इकडे लाईन आली बघू शकता. टांगेवाले मामा बसा. फायनली आम्ही टांग्यात बसलो. सवारी रिक्षा रिक्षा चला की राव. नाद ना. लाट नाही करायचा. ही आपली धर्मशाला इकडे आहे आगरी धर्मशाला आणि हा गोपालपुराचा मेन मेन ठिकाण. आणि इकडे आपले ते जाते भीती इकडे आहेत या साईडला आणि आम्ही चाललो या दिशेला जरा मंदिराकडं. लाट नाही करायचा. जाऊ दे. गोपालपुरात काय पाणी केला आलं का? हात करते का. पाणी आलं का? पुढच्याची पालना घेऊन येणार. कसा पुढच्याची पालना घेऊन ही दर्शनाची लाईन. चला तर मित्रांनो फायनली आलो आम्ही आता आपल्या जागेवर बोलू शकता. आमा धन्यवाद. तर मित्रांनो बघू शकता नामदेव महाराजांची पालखी. नामदेव महाराजांची पालखी गेली. तर मित्रांनो भारीपाट वगैरे झाला आणि आता पुलावर राहायचं काम चालू आहे. मच्छिंद्र मस्कर नाही मच्छिंद्र मस्करच जावं आहे आणि माझा भाऊस.
एवढा पुलाव राईस केलं. इकडे आपला हे काय म्हणते आई, बरी आहेत ना? हे बघा. इकडे बनवतं पुलाव राईस. हा? ओके बाय, थँक्यू. धन्यवाद. चला यांचा होऊ दे, नंतर आपण मस्त की मेजवानी करू ती. मित्रांनो आता आलो मंदिराकडे, जेवण वगैरे मस्तपैकी. आपली व्हिडिओ इथंच एंड करतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.